राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला पाच मजले माडीला आदमी बड़ा नहीं होता जन्म से, नाम कर जाता है वो अपने कर्म से, ना तो जादू से ना तो इल्म से। अरे भारत का संविधान लिखा मेरे भीम ने खून की कलम से, खून की कलम से। भाऊ लिवाळे माझा भाऊ याच्याकडून 100 रुपये या ठिकाणी भेट आलेली आहे। कारण का राजा राणीच्या जोडीला न पाच मजले माडीला राजा राणीच्या जोडीला या गाण्यामुळं माझे गुरुवारी आनंदी शिंदे यांनी गाणं गायलं आणि त्यानंतर ज्या गाण्यामुळं माझी ओळख झाली हेच गाणं ते माझे गुरुवारी यांचा माझ्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे। जिथून मला बाहेर काढले ते मी सांगू इच्छित नाही, पण लय चिखलातनं मला बाहेर काढलं ना आज या समाजामध्ये बसवलं। एकदा माझ्या गुरुसाठी जोरदार काढायला, कारण हात तर सगळेच देतात हो, पण नावापुरता हात देऊन जमायचं नसतं। लोक बाजूला रशी असून खाट्यात टाकत नाही वर काढायला, माझा गुरु बोट देऊन वर काढतो, त्याचं नाव आणायचं। राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला आहे कुणाचं योगदान सांगा, कुणाचं योगदान झालं दिव्याच्या काळीला। राजा राणीच्या जोडीला न पाच मजले माडीला राजा राणीच्या जोडीला न पाच मजले माडीला। अरे बाबू आहे कुणाचं योगदान सांगा, कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काळीला। गणेश सदा रांगे फळ 100 रुपये काय होय। राजा राणीच्या जोडीला न पाच मजले माडीला राजा राणीच्या जोडीला न पाच मजले माडीला। आणि कुणाचं योगदान सांगा, कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काळीला।
विशंभर शिरसाट, ब्रह्मानंद शिरसाट यांचे बंधू आहेत, त्यांच्या वतीने देखील 100 रुपये आलेले आहेत. आणि लाल बावट्यावाले कोण आहेत जरा खाली बसा. मागाच्यापासून येणं जाणं चालू आहे या ठिकाणी. फार तो कुळाचा भिकारी सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ जाधव यांच्या वतीने 100 रुपये आलेले आहेत. काय करू राहिले भाऊ? असं गाणं चालू आहे ना रे, असं काय करू राहिले तुम्ही? आधी मध्ये येऊ राहिले नुसते. फार तो कुळाचा भिकारी आता आली भंडारी. फार तो कुळाचा भिकारी, फार तो कुळाचा भिकारी आता आली भंडारी. त्या गाडीत माडीचं, त्या गाडीत माडीचं आबा शंकर मल्हारी. खरे तेच म्हणी ठसवा, खोटे कधी ठसवू नका. बन्सी भैया साळवे म्हणतात, खरे तेच म्हणी ठसवा, खोटे कधी खरे तेच म्हणी ठसवा, खोटे कधी ठसवू नका. धोकेबाजांनी फसवलं तुम्ही तरी फसवू नका. खरे तेच म्हणी ठसवा, खोटे कधी ठसवू नका. धोकेबाजांनी फसवलं तुम्ही तरी फसवू नका. शहाण्याला शब्दाचा मार असतो म्हणून सांगतो, 33 कोटीच्या लाईनीत बुद्ध भीमाला घुसवू नका, बुद्ध भीमाला घुसवू नका. त्या गाडीत माडीचं आबा शंकर मल्हारी. जरा उरूस करतो आता काही जण आकड महिना आलाय, लय कोंबडे कापायचा त्याला. वर्षांनी गाणं काय वाड्याला इकडं तिकडं, पण मटण घरीच आणतात आणि मुंडकं फेकून येतात. आणि म्हणून सांगायचं काय, जत्रा उरूस करतो हे पण कुणामुळे आहे? अरे तुमच्या उरसाला बाबासाहेबांचा कायदा चालतो, तुमच्या रामनवमीला बाबासाहेबांचा कायदा चालतो. अरे मिरवणूक असेल तर बाबासाहेबांचा कायदा चालतो. आणि बाबाचं लेकरू जर निवडणुकीला उभा राहिलं तर तुम्हाला का चालत नाही रे बाबांनो? कोकटे साहेब यांच्याकडनं समाधान. राम मंदिर झालं, आम्ही कुठल्या धर्मावर टीका करत नाही, पण कुणामुळे झालं? एवढ्या वर्ष का रखडलं होतं? कुणामुळे झालं? जरा डोक्यात प्रकाश पाडा. ना राम ने किया ना रहीम ने किया, ना राम ने किया ना रहीम ने किया. जिस बाबरी ने पूरे देश को लहूलुहान किया, अरे उस राम मंदिर का फैसला मेरे बाबा के संविधान ने किया, बाबा के संविधान ने किया. अरे कुणाचं योगदान सांग, कुणाचं योगदान लाल किल्ल्याच्या गाडीला.
पंचपक्वान खाणाऱ्या पंचपक्वान खाणाऱ्या अरे वाचा वाचा खाणाऱ्या अरे गप्पा गप्पा खाणाऱ्या नळी ठोकून खाणाऱ्या नळी चोकून खाणाऱ्या अर कधी तोंडात जय भीम ये भीम का खजाना है कारून का नहीं ये भीम का खजाना है कारून का नहीं भीमराव का जो तीर है अर्जुन का नहीं ये भीम का खजाना है कारून का नहीं भीमराव का जो तीर है अर्जुन का नहीं सावन का मजा और है फागुन का नहीं और जो जय भीम ना करे वो अपने खून का नहीं वो अपने खून का नहीं दिलीप भंसाळवाळा यांच्या वतीने धम्मदान आर शिळ तुकडं चारलं शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम तुला मुंबईत नव्हती तुला मुंबईत नव्हती तुझं मंदिर मंदिर कुणाचं योगदान सांग कुणाचं योगदान लाल दिव्याच्या तुला भीमान माणूस केला आर तुला भीमान माणूस केला तुझ्यासाठी नको विसरू भीमाचे मोल बाबासाहेब गेलेत पण अजून पण ताकद जिवंत आहे बघायची कशी आहे बघायची का सगळ्यांना बघायची जो बाबासाहेबाचा अवलादीचा असेल ना तो जाग्यावर उभा राहील बसल्यापैकी सगळ्यांनी उभा राहा लेडीज मध्ये पण उभा राहा बाबासाहेबाची अवलाद असेल तर उभा राहतात नसेल तर घरी राहतात बोला जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बसा बसा मुंग्या आल्या असतील म्हणून उठवलं पण बाबासाहेबांच्या नावाने उठलात आणि हीच ताकद येणाऱ्या काळामध्ये आपल्या माणसामागे उभा ठेवायचं आणि म्हणून सांगायचं तळागाळातले कार्यकर्ते ओळखा बाबाच्या चळवळीला अहोरात्र झटणारे ओळखा म्हणून म्हणायचं नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वाने जय भीम कधी वेळन जवळी हे कुणाचं योगदान
शायर दौलतराव काकोडे यांचा शेर या ठिकाणी गायलेला आणि म्हणून या गीतासाठी त्यांच्याकडनं अनमोल असं या ठिकाणी धम्मदान आलेलं आहे आणि म्हणून आहे गुणाचं इंद्राचं आपल्या बापाचं रामजी सूत्राचं रमाई वराचं हिमाई लेकराचं रामजी सूत्राचं आहे गुणाचं योगदान दिव्याच्या गाडीला